तो मला बोलतो की माझ्या बायकोबरोबर ना आज मी 4 तास स्पेंड केले, खूप मजा आली मला. मी त्याला विचारलं, अरे 4 तास तू स्पेंड केले, पण तू केलं काय? तो मला बोलला की अरे आम्ही ना नेटफ्लिक्स वरती एक मस्त वेबसिरीज नवीन आली होती, ती वेबसिरीज बघत बसलो होतो. मी त्याला म्हटलं, अरे तू 4 तास तुझ्या बायकोबरोबर स्पेंड केले आणि नेटफ्लिक्सची वेबसिरीज तू बघितली, मग हा क्वालिटी टाइम कसं काय झाला? क्वालिटी टाइमची परिभाषाच बदलली आहे. लोकांना असं वाटतं ना की आपण टीव्ही बघतो, मुलांना घेऊन आईस्क्रीम खायला जातो, मुलांना घेऊन डिनरला जातो, म्हणजे आम्ही क्वालिटी टाइम आपल्या पार्टनर बरोबर स्पेंड केला. पण रियालिटी अशी नाहीये. क्वालिटी टाइम म्हणजे काय की तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर एकांतामध्ये बसलात, कोणत्या प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नाहीये, आणि तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर कम्युनिकेट करताय. बघा, तुमची हॉबी असेल माउंटेनिंगची, तर तुम्ही माउंटनच्या जवळ गेलात, तिथे बसलात. तुम्हाला आवडतं रिव्हरफ्रंट बसायला, तर रिव्हरफ्रंटला गेलात. मंदिराच्या पायऱ्यावरती मला आवडतं, मी अनुबरोबर मंदिराच्या पायऱ्यावरती बसतो जाऊन, तिथे आम्हाला आमचे विचार एकमेकांबरोबर शेअर करायला आवडतात. कधी कोणाला बीचच्या जवळ जाऊन बसायला आवडतं. तिथे जाऊन जेव्हा तुम्ही एकांतामध्ये बसता आणि तुमच्या पार्टनरशी बोलता, किंवा काही बोलत पण नाही, पण तुम्ही तो वेळ एकमेकांबरोबर घालवताय ना, त्याला ऍक्च्युअल क्वालिटी टाइम.